नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। महाराष्ट्र नगर कळंबा येथील घरात जिलेटिन स्फोट घडवून आणल्याचा गुन्हा उघड, 3 आरोपी जेरबंद। कोल्हापुरातील महाराष्ट्र नगर कळंबा रिंग रोड परिसरातील घरात जिलेटिन स्फोट घडवून आणून मोठं नुकसान केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अवघ्या काही तासात गुन्ह्याचा छडा लावत 3 आरोपींना अटक केली आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। करवीर पोलिसात या प्रकरणी BNS कलम तसेच भारतीय स्फोटक पदार्थ अधिनियम 1908 चे कलम 3 व 4 अंतर्गत अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। दिनांक 4 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र नगर कळंबा येथील प्लॉट क्रमांक 67 वरील घरात अज्ञात व्यक्तींनी अनधिकृत प्रवेश करून जिलेटिन कांड्याच्या साहाय्याने स्फोट घडवून आणला। या स्फोटात घराच्या भिंती कोसळल्या तसेच शेजारील घराच्या खिडक्यांच्या काचा फुटून नुकसान झालं। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासाहेब पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या। फॉरेन्सिक पथक, BDDS आणि अग्निशमन दलाने घटनास्थळाची पाहणी केली। पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे करवीर तालुक्यातील परिते येथून 3 आरोपींना ताब्यात घेतले। प्रज्योत दीपक पवार वय 24 राहणार बापूराम नगर कळंबा तालुका करवीर, अभिजित प्रभाकर चौगुले वय 24 राहणार परिते तालुका करवीर आणि प्रसाद दीपक चौगुले वय 23 राहणार परिते तालुका करवीर। पोलिसांनी चौकशी दरम्यान आरोपींना विश्वासात घेतलं असता प्लॉट क्रमांक 67 वरील मालमत्तेच्या दिवाणी वादातून हा कट रचल्याची कबुली त्यांनी दिली आहे। मुख्य आरोपी प्रज्योत पवार याचा संबंधित मालमत्तेसोबत मनीष पेठे याच्याशी वाद सुरू होता। त्यातून रागाच्या भरात घर पाडण्याचा निर्णय घेण्यात आला। JCB वापरल्यास अडथळे निर्माण होतील या भीतीने साथीदार अभिजित चौगुले व प्रसाद चौगुले यांच्या मदतीने घराची रेकी करून जिलेटिन कांड्यांच्या साहाय्याने स्फोट घडवून आणल्याची कबुली आरोपींनी दिली आहे। तिन्ही आरोपींना पुढील तपासासाठी करवीर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। ही उल्लेखनीय कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ तसेच पोलीस अंमलदार वैभव पाटील, सचिन जाधव, प्रवीण पाटील, नवनाथ कदम, समीर कांबळे, निवृत्ती माळी, सागर चौगुले, गजानन गुरव, राजेश राठोड आणि सचिन पाटील यांच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।